नमस्कार भावानो, मी तुमचा आरेश बगर. तर मित्रांनो, विषय असा की आता पहिलं म्हणजे जेव्हा आपण लहान होतो ना, तेव्हा असं वाटायचं की शहराकडे यावं, मस्तपैकी काम बिम करावं, 10-15 हजार भावानं मस्तपैकी लाईफ सेट होईल आपली, मस्तपैकी जागाच आपण. पण इथं आल्या भावानं असं वाटायला लागलं की गाव म्हणजे गावच आहे. शहराकडे किती जरी पैसे कमवले माणसानं तरी सगळं सुख आहे गावाचं आहे. कारण की तुम्ही किती इथं म्हणजे किती चांगला म्हणजे राहण्याचा प्रयत्न करा, पण इथं भावानं आपलं म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल तिथलं वातावरण आहे म्हणजे प्रदूषण म्हणजे तिथे कंटिन्यू असतं. त्यामुळे भावानं विषय असा आहे की तुम्ही इथं किती पण म्हणजे व्यवस्थित राहावा, पण इथलं वातावरण आपल्याला म्हणजे दूषित करत राहतं. मग गाव हे गाव असतं. गावाला आपण म्हणजे एक दिवस आपण जर मुंबईला आजारी पडलो म्हणजे शहरात कुठं आजारी पडलो, गावात जर एक दिवस जरी गेलो ना भावानं, तर तिथे गेल्यावरती गावाला आपल्या ऑटोमॅटिक हे बरं वाटत म्हणजे बरं वाटतं. कारण तिथलं जे वातावरण असतं तिथलं म्हणजे तिथले आपल्याला ते पोल्युशन असतं म्हणजे सगळं शांत असतं वातावरण, तुम्ही ते बघू शकता. आणि विषय असा की म्हणजे तुम्ही शहराला किती पैसे कमावा, खरं सुख हे गावाला असतं मित्रांनो. त्यामुळं तुम्ही शहराकडे याचा काही विषय नाही, पण गावाकडे तुम्ही जरा लक्ष दिलं पाहिजे आपल्या की भावनो की आपण म्हणजे शहराकडे आलो, शहराकडे पैसे कमवले आपण, त्याचा काही विषय नाही. तर गाव बी आपलं गाव बी महत्वाचं आहे, जेवढं शहर बी महत्वाचं आहे आणि जेवढं आपलं त्याचे असं गाव महत्वाचं आहे. कारण की आपलं सगळं गावालाच असतं मित्रांनो. तर तुम्ही तर बघू शकता आता. तर भावानो, सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही किती काय करा, फक्त शहराची ओढी मसाला असते, पण गाव हे गाव असते. म्हणजे गावात आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळत असते. फक्त शहराकडं याच्यासाठी फक्त पैसा कमवण्यासाठी शहराकडे भावना, तर सगळं सुखे गावालाच असते. तर भावना, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.